नमस्कार. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती सध्या देशामध्ये सगळीकडे लॉकडाऊन सुरू असताना कोरोनाचे मानवावरती वेगवेगळ्या प्रकारचे इफेक्ट्स आपल्याला दिसत आहे. त्यातल्या त्यात आरोग्यावरती कोरोनाचे काय इफेक्ट्स आहेत, वेगवेगळ्या आजारावरती कोरोनाचे कुठल्या प्रकारचे इफेक्ट्स आहेत, यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या डॉक्टर्सना, वेगवेगळ्या प्रकारच्या तज्ञ डॉक्टर्सना एकत्र करून त्यांच्याविषयी आपण वेगवेगळ्या त्या रोगावरचे मत जाणून घेत आहोत. यापैकीच आज आपल्यासोबत आहे डॉक्टर रणजित मांडवे. प्रख्यात ऑन्कोलॉजिस्ट म्हणून ते विख्यात आहेत आणि त्यांनी कॅन्सर या रोगावरती कोरोनाचे होणारे परिणाम याच्याविषयी आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर नमस्कार. विदर्भ न्यूजच्या या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. आणि आपण कोरोना या महामारीचा, कोरोना या विषाणूंचा मानवी शरीरावरती काय परिणाम होतो आहे, वेगवेगळ्या आजारांमध्ये हा कसा परिणाम करतो, आणि नेमकं आपण एक कॅन्सरचे ऑन्कोलॉजिस्ट आहात, तर त्याच्यामुळे कॅन्सरवरती काय परिणाम करतो याकरता या कार्यक्रमामध्ये आम्ही आपल्याला निमंत्रित केलेलं आहे. तर सर्वप्रथम कोरोना हा नेमका काय आहे, हा विषाणू कशा प्रकारचा आहे, याच्याविषयी आपण थोडंसं आपले जे प्रेक्षक आहेत त्यांना थोडं समुपदेशन करावं असं मला वाटतं. नमस्कार मित्रांनो, करोना हा कोविडपासून एक झालेली बिमारी आहे आणि आपण आज सगळ्या जगामध्ये जशी पसरली आहे त्याची सुरुवात उगम युहान म्हणजे चायनामध्ये जो प्रांत आहे तिथनं आहे. सुरुवातीला असं म्हटलं गेलं की हा बॅटपासून पसरला गेला आहे, वटवाघळापासून पसरलेला आहे. पण हा पसरण्याचे मुख्य कारण बरेच वेगवेगळे निघत आहे. आज अमेरिकासारख्या देशापर्यंत, स्पेनसारख्या देशापर्यंत ज्याला हतबल करून सोडलं आहे, याची सुरुवात एक संशयास्पद आहे. जसं म्हणतात की चायनामध्ये खूप सारे प्राणी खाल्ले जातात, वेगवेगळे प्राणी खाल्ले जातात, सस्यापासनं तर मला असं वाटतं माणूसच एक राहिला असेल तिथे. पण बऱ्याच अशा गोष्टी आहेत तिथे जे जनरली खाल्ल्या जात नाही, अशा प्राणी तिथे खाल्ले जातात. तर त्यातलाच एक प्रकार हा बॅट आहे. युहानमध्ये जवळपास 1.5 ते 2 किलोमीटरमध्ये एक प्राण्यांच्या संदर्भामध्ये आपल्या इथे जसं आठवडी बाजार भरतो तसंच एक 1.5 ते 2 किलोमीटरमध्ये त्यांचं प्राण्यांचं संग्रहित असलेलं एक पूर्ण बाजार आहे. आणि त्या बाजारांमध्ये सापापासनं, कॉक्रोचपासनं तर बॅटपर्यंत असे मोठमोठे प्राणी आहेत. आणि मी जेवढं मला कल्पना आहे त्या बाबतीमध्ये, तर तिथे खूप काही तर एकदम रेअर असे प्राणी पण ठेवले आहेत आणि ते विकल्या जातात. तर तिथेच एक चायनाची सिक्रेट लॅब चालते आणि त्या लॅबॉरेटरीमध्येच विशेष करून या संक्रमणावर बरेच सारे प्रयोग चालू आहेत. आणि जेवढी माहिती आज आपल्याला माहिती पडते विविध माध्यमांद्वारे, त्यातलं एक मुख्य म्हणजे जिथे एक्सपेरिमेंट चालू होतं त्या एक्सपेरिमेंटमधनंच हा व्हायरस त्या लॅबमधनंच लीक झालेला आहे. आणि तो लीकही अशा प्रकारे झाला आहे की जो एकतर लीक झाला आहे किंवा त्याला मुद्दामून कोणीतरी संक्रमणासाठी एक वेपन म्हणून तयार केलं आहे. आज ही भयंकर परिस्थिती झाली आहे की हा नुसतं चायनापुरताच नाही तर पूर्ण जगामध्ये पसरलेला आहे असा हा करोना व्हायरस. आणि या करोना व्हायरसचं संक्रमण आज भारतामध्ये पण दिसतंय. आता माझा एक प्रश्न आणखी असा आहे की जसं कोरोना या व्हायरसचं संक्रमण हे मानवी शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी आहे, तर त्याचं मुख्यत्वे करून फुफ्फुसावरचं त्याचा जो होस्ट आहे तो फुफ्फुस आहे असं म्हणतात. तर नेमकं त्या फुफ्फुसावर त्याचं होस्टिंग होणं आणि त्याच्यापासून म्हणजे नेमकं त्या फुफ्फुसावर त्यांनी अटॅक करणं आणि फुफ्फुसाच्याच माध्यमातून शरीरामध्ये त्याचा अंतर्गत वाढ होणं, ह्या गोष्टी होतात. तर याच्याबद्दल आपण काय सांगाल? खरं सांगायचं तर जसं आपल्या शरीराचं, मानवाचं दार हे मुख आहे आणि बरेच सारे आपलं म्हणजे 5 पंचप्राण म्हणतात, त्यातला एक आहे मुख आहे, श्वास आहे, डोळे आहे. तर हे 3 माध्यमांचं प्रामुख्याने करोनासाठी पण तेवढंच एक महत्त्वाचं दार ठरतंय. आज करोनासाठी हे गेट जे म्हणतात, जसं इंडिया गेट आहे तसंच हे डोळे, नंतर नाक आणि मुख हे तिन्ही एक प्रवेशद्वार झाले आहेत. ते या प्रवेशद्वाराद्वारे आतमध्ये जातात आणि आतमध्ये गेल्यानंतर मुखापासून गळ्यामध्ये, आणि गळ्यामध्ये एकदा संचार झाला तर गळ्यामध्ये कसं आहे, बराच सारा भाग आहे जिथे नेहमी जखम होण्याचे चान्सेस असतात. आणि एकदा जर तिथे पोहोचला आणि त्या जखमेमध्ये गेला तर तो हळूहळू शरीरामध्ये पसरायला लागतो.
एकदा तिथे हे तयार इथे अडकला तर तिथे त्याचं मल्टिप्लिकेशन सुरू होतं मित्रांनो, आणि हळूहळू मल्टिप्लिकेशन झालं की तो श्वासनलिकेमध्ये जातो आणि श्वासनलिकेमधनं लोअर लोब्समध्ये म्हणजे फुफ्फुसामध्ये जाऊन इंटरप्रेट होतो आणि त्याचं एकापासनं अनेक व्हायरसमध्ये रूपांतर होतं आणि हळूहळू तो पसरायला लागतो. हे एक महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपण म्हटलं जातं की ह्या 3 द्वारांची तुम्ही जर काळजी घेतली तर व्हायरसचं जे होणारं ट्रान्समिशन आहे किंवा प्रादुर्भाव आहे ते थोडा कमी होऊ शकतो. नेमकं आता आपण ज्या विषयाशी संलग्नित आहात त्या विषयाकडे आपण हळूहळू येतो आहे. तर कॅन्सर, आता कॅन्सर म्हटल्यानंतर आज कॅन्सरनी जगामध्ये असंख्य लोक हे दररोज मृत्युमुखी पडतात. मला असं वाटतं कोरोनाचं जे संक्रमण आहे त्याच्यापेक्षा सुद्धा भयंकर संक्रमण हे कॅन्सरचं आहे किंवा ट्युबरक्युलोसिसचं आहे असं म्हटलं जातं. मात्र कोरोना याच्यामध्ये अजिबात याला पेशंटला वेळ मिळत नसल्यामुळे तो फास्ट संक्रमित होत आहे. फक्त एवढाच एक तो महत्त्वाचा फरक जाणवतो अशी माझी माहिती आहे. तर नेमका कॅन्सरचा म्हणजे कॅन्सरचा आजचा ज्या जगातले डेथ रेशो बघितला तर तो किती आहे, ट्युबरक्युलोसिसचा डेथ रेशो किती आहे आणि तुलनात्मकदृष्ट्या कोरोनाचा जगातला आणि भारतातला डेथ रेशो कसा आहे. आज जर पाहिलं आपण आता कॅन्सर म्हटलं की लगेच धास्ती भरणारा डिसीज आहे किंवा रोग आहे. आज कॅन्सरचे मृत्यूप्रमाण होण्याचं जे प्रमाण आहे ते जवळपास 1,20,000 लोक दरवर्षी आणि मृत्युमुखी पडतात आणि आपण जर हा रेट पाहायचा प्रयत्न केला तर काही हजारांच्या घरात रोज आहे त्याचं. भारतामध्ये हे 4थं मुख्य कारण आहे. त्यातलं हेड अँड नेक कॅन्सर जी माझी स्पेशालिटी आहे त्याचं पण प्रमाण 4 ते 10 लोक दर घंट्याला मृत्युमुखी पडतात. आपण हा जर आकडा पाहायचा प्रयत्न केला किंवा ट्युबरक्युलोसिसमध्ये विचार केला तर जवळपास ट्युबरक्युलोसिस ही बऱ्याच वर्षांपासून एक लागलेलं ग्रहण आहे. त्याच्यामध्ये मृत्यूचा जवळपास 2,500 ते 3,000 आहे. आज आपण करोनाकडे पाहूया. त्या दृष्टीने आज जगामध्ये करोनाची संख्या आहे जवळपास 25 लाखांच्या घरामध्ये पोहोचली आहे आणि मृत्यूचं प्रमाण जवळपास 1,78,000 आहे. आज कॅन्सर एकदा निदान झाल्यानंतर तो डायग्नोसिस आणि ट्रीटमेंटसाठी टाईम देतो. करोनामध्ये जे संक्रमित लोक आहेत त्या करोना ट्युबरक्युलोसिस आणि कॅन्सर ट्युबरक्युलोसिस आणि करोना याच्यामध्ये आपण हा विचार केला तर फक्त एक टाईम हा एक खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे. टाईम हा खूप कमी मिळतो एकदा संक्रमण झाल्यानंतर. जे इम्युनो कॉम्प्रोमाइज लोक असतात जनरली त्या लोकांना हा म्हणजे संक्रमणाचा टाईम आहे एक 4 ते 14 दिवसांचा आणि जर तुमचं इम्युनो कॉम्प्रोमाइज म्हणजे तुमची रोगप्रतिकारशक्ती कमी असेल तर तो खूपच कमी टाईम देतो. तेवढाच एक फरक या सगळ्या बिमारींमध्ये. तरी पण आज करोनामुळे होणाऱ्या डेथ ह्या बाकी होणाऱ्या बिमाऱ्यांपेक्षा तरी बरंच कमी आहेत. सगळ्यात महत्त्वाचं हे उत्तर आहे असं मला वाटतं, कारण भारतामध्येच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये ट्युबरक्युलोसिस किंवा कॅन्सर या रोगामुळे जी व्यक्ती मृत पावते त्यांची संख्या ही जास्त आहे. मात्र कोरोना या रोगामुळे कोविड या रोगामुळे मरणाऱ्यांची संख्या ही तुलनात्मकदृष्ट्या कमी आहे. मात्र तिथे टाईम स्पॅन ज्याला आपण वेळ म्हणू शकतो हा मिळत नसल्याने आणि ट्युबरक्युलोसिस किंवा कॅन्सर या ठिकाणी भरपूर वेळ हा त्या पेशंटला म्हणजे तो टप्प्याटप्प्याने घातक ठरणारा रोग आहे. आणि कोरोना हा एकाच वेळी संक्रमण झाल्यानंतर अवघ्या 14 दिवसांच्या किंवा 21 दिवसांच्या आतमध्ये व्यक्तीला संपूर्णपणे आपल्या सोबत घेऊन जातो असा हा कोरोना आहे असं मला एकंदरीत वाटतं. मला थोडंसं आणखीन एक शब्द ॲड करायचं त्यामध्ये काही ओळी. खरं सांगायचं तर करोना किंवा कॅन्सर करोना ही बिमारी आतापर्यंत जगामध्ये रॅपिडली एकाच वेळेस सगळ्या देशांमध्ये पसरलेली बिमारी आहे. याच्यासाठी बऱ्याच देशांना प्रिपरेशन नव्हतं. बऱ्याच देशांना या बिमारीबद्दल माहिती नव्हती. बाकी बिमाऱ्यांबद्दल कसं झालं आहे की आज लोकांना माहिती आहे, वर्षानुवर्ष चालत आलं आहे. डेथ रेशो जरी जास्त आहे तरी पण त्याच्याबद्दलची माहिती आणि त्याच्याबद्दलचं ट्रीटमेंट ही अवेलेबल आहे. करोनाबद्दल काय झालं आहे की एकाच वेळेस जगावर जर संकट आलं आहे तसं ते संकटासारखं सगळ्या देशांमध्ये पसरलं आहे. एका देशापासनं तर ते सगळ्या राष्ट्रांमध्ये पसरलं आहे. आणि हा जो वाढणारा प्रकार आहे त्याला आपण पॅन्डेमिक म्हणतो, म्हणजे एका देशापासून दुसऱ्या देशामध्ये आणि तिथे एपिडेमिक्स म्हणजे या देशामध्ये अंतर्गत खूप प्रमाणात वाढलेला आहे.
त्यामुळे कसं झालं आहे की गव्हर्मेंट किंवा मेडिकल सिस्टीम या दोन्ही यांना त्याच्यासाठी तयारी करण्याचा बिलकुल टाईम नाही मिळाला. दुसरी महत्त्वाची गोष्ट की भीती का बरं आहे की हे जेव्हा इन्फेक्ट करते तर ते एकाच व्यक्तीला नाही करत, एकासोबत त्याचे पूर्ण आपल्या इथे जसं भारतामध्ये अजूनही जॉईंट फॅमिली कन्सेप्ट आहे. तर कसं आहे की एकाच ठिकाणी एकाच छताखाली खूप सारे लोक एकसोबत राहतात, त्यामुळे एका मेंबरपासनं अनेक लोकांना संक्रमण व्हायची जास्त चान्सेस आहेत. जिथे जिथे हे कल्चर आहे त्या देशांमध्ये खूप जास्त प्रमाणात हा पसरला गेला आहे. जसं इटली झालं, इटलीमध्ये कल्चरच ते आहे की ग्रँडपॅरेंट्सला सॅटर्डे संडे ते भेटायला जातात आणि त्यांच्यामध्ये सोबत एक वेळा जेवण करणे आणि चर्चला जाणे ही कॉमन प्रथा आहे इटली आणि स्पेनमध्ये. दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे त्यातलंच की इटलीमध्ये हे एक वृद्धांचा देश म्हटला जातो. इटलीमध्ये जवळपास हा जगातला दुसरा देश आहे जिथे 60% लोकांच्या वरती म्हणजे 60 इयर्सच्या वरती बरेच लोक आहेत. तर त्यामुळे कसं झालं आहे की इटलीमध्ये जेव्हा तो पसरला आणि वाढायला लागला तर त्यांना खूप कमी टाईम मिळाला. दुसरी महत्त्वाची गोष्ट की आपण जसं म्हणतो की करोनामध्ये वृद्धत्व जिथे आहे त्या लोकांना जास्त बिमार करतो, कारण ते कुठल्या ना कुठल्या प्रकारे कॉम्प्रोमाइज असतात, त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते. त्यामुळे इटली आणि स्पेनमध्ये हा खूप प्रमाणात मृत्यूचं थैमान या करोनामुळे झालं आहे. कोरोना किंवा कोविड या रोगाचा आणि कॅन्सर या व्यक्तीचा म्हणजे कॅन्सर ज्या व्यक्तीला आहे त्याच्यावरती किती इफेक्ट जाणवू शकतो हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपण कॅन्सर स्पेशालिस्ट आहात त्या अनुषंगाने आपल्यासाठी महत्त्वाचा वाटतं मला. खरं सांगायचं तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. कॅन्सर आणि कोविड, कॅन्सरमध्ये जनरली 2 भाग आहेत. जे रुग्ण आहेत ज्यांचे ट्रीटमेंट ऑलरेडी चालू आहे कॅन्सरमुळे, ज्यांना किमोथेरपी किंवा रेडिएशन थेरपी ऑलरेडी चालू आहे. या लोकांमध्ये कसं असतं की ते ऑलरेडी इम्युनो कॉम्प्रोमाइज असतात रेडिएशन थेरपीमुळे. इम्युनो कॉम्प्रोमाइज म्हणजे त्यांची रोगप्रतिकारशक्ती तशीच कमी झालेली असते. आणि कोविड-19 म्हणजे करोना व्हायरस हा संक्रमण या ज्या किमोथेरपी किंवा रेडिएशन थेरपी चालवलेल्या व्यक्तींना कोविडचं होण्याचं प्रमाण किंवा संसर्गामध्ये आलं तर लवकर इन्फेक्शन होण्याचं प्रमाण खूप जास्त असतं किंवा लवकर कॅचअप करतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जिथे करोना व्हायरस आहे आणि ज्यांना संक्रमण झालं आहे आणि ऑलरेडी ते कॅन्सरग्रस्त आहे अशा व्यक्तींमध्ये मृत्यूचं प्रमाण पण खूप जास्त आहे. तसा खूप कमी डाटा अवेलेबल आहे, कारण हा म्हणजे काही हप्तेच झाले आहे, काही वीक्स झाले आहे त्या गोष्टींना. तर युहानमधला जो रिपोर्ट आला आहे चायनावरनं तर जवळपास 32 लोक कॅन्सरग्रस्त होते आणि ज्यांना करोना व्हायरसनी ग्रस्त केलं. त्याच्यापैकी फक्त एकच व्यक्ती आहे जो वाचू शकला. तर सांगायचं तात्पर्य म्हणजे की करोना व्हायरसनी ग्रस्त आणि कॅन्सर आणि त्यातल्या ज्यांना व्हेंटिलेटर किंवा आर्टिफिशियल रेस्पिरेशनचं काम पडते त्यांच्यामध्ये वाचण्याचं प्रमाण खूप कमी आहे. राहिला दुसरा प्रश्न की जे नवीन रुग्ण आहेत किंवा जे नव्याने त्यांचं निदान होतं आहे, कॅन्सर डिटेक्ट होतं आहे, त्यांचं पर्टिक्युलरली यांच्यामध्ये कसं आहे की सर्जरी जिथे ऑप्शन आहे त्याला दुसरा पर्याय नाही आहे. कॅन्सरग्रस्त रुग्णांमध्ये पर्टिक्युलरली जिथे आपण म्हणतो की एक प्रत्येक दिवस महत्त्वाचा आहे तिथे आपल्याला ट्रीटमेंट खूप असं डिले पण नाही करतायत. ज्या प्रायोरिटी ट्रीटमेंट आहेत ती करण्याची गरजच असते. दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे की आज आपण पाहिलं आहे की या करोनामुळे ऑलरेडी मेडिकल सिस्टीम ही स्ट्रेस झाली आहे. बऱ्याच साऱ्या भागांमध्ये PPEची म्हणजे PPE किट, पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट जे असतात त्यांची कमतरता आहे. बऱ्याच ठिकाणी जसं मुंबईमध्ये आपण पाहतोय तर प्रमाण एकदम वाढलं आहे, आउटबर्स्ट म्हणतोय त्याला. तर व्हेंटिलेटर्सची संख्या कमी आहे. नर्सिंग स्टाफ ऑलरेडी स्ट्रेस झाला आहे. तर आताच जर कॅन्सरग्रस्त असेल तर आपल्याला एवढंच म्हणावं लागेल की ह्या सगळ्या गोष्टींची कल्पना आपण आपल्या पेशंटला द्यायची गरज वाटते. त्या रुग्णांसोबत, रुग्णाच्या नातेवाईकांसोबत आपल्याला या गोष्टींची माहिती द्यायची गरज आहे आणि म्युच्युअली समजवणं समोरचं ट्रीटमेंट करण्याची गरज आहे. महत्त्वाचा भाग म्हणजे कसं आहे की जसं मी ऑलरेडी म्हटलं की कॅन्सरनंतर बऱ्याच वेळा किमोथेरपी आणि रेडिएशन थेरपीची गरज पडते. आणि हा भाग कसा आहे, हा सध्याचा जो सर्कमस्टन्सेस चालू आहे तर त्या भागामध्ये करोनाचं प्रमाण पण वाढत आहे
आणि या सगळ्या गोष्टींची कल्पना जर आपण पेशंट आणि पेशंटच्या नातेवाईकांना देऊ शकलो तर त्यांना डिसिजन घ्यायला मदत होईल. म्हणजे एकंदरीत यावरून आपल्या असं निदर्शनास येते की कॅन्सर असलेल्या लोकांना कोरोनाचा इफेक्ट हा बऱ्यापैकी जास्त जाणवण्याची शक्यता आहे. खरं सांगायचं तर जिथे ट्रीटमेंट चालू आहे कॅन्सरची, पर्टिक्युलरली कॅन्सरनंतर किमो आणि रेडिएशन, ते इम्युनो कॉम्प्रोमाइज असल्यामुळे याचा संसर्ग होण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. आणि एकदा जर संसर्ग झाला या लोकांमध्ये तर त्यांच्यामध्ये कॉम्प्लिकेशन होण्याचा रेट खूप जास्त आहे. कारण हा करोना व्हायरस जसं म्हटलो आहे की 80% लोकांना यांचे काही माइल्ड प्रमाणावर सिम्पटम्स असतात, पण जे 10 ते 20% असतात त्यात पर्टिक्युलरली इम्युनो कॉम्प्रोमाइज असतात, त्यांच्यामध्ये कॉम्प्लिकेशन म्हणजे रेस्पिरेटरी कॉम्प्लिकेशन्स होण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. यावरून एकंदरीत आपल्या हे लक्षात आलेलं आहे की जे आपले पेशंट्स आहेत हे सर्व ज्यांना कॅन्सर आहे किंवा दुसऱ्या कुठल्याही रोग आहेत, आजारी आहेत, ते अशा लोकांवरती कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव हा तुलनात्मकदृष्ट्या भरपूर प्रमाणामध्ये जास्त जाणवतो. तर ज्यांचं एज साधारणतः 50 वर्षाच्या, 55 वर्षाच्या, 60 वर्षाच्या वरती आहे अशा रुग्णांवरती, अशा व्यक्तींवरती कोरोनाचा प्रभाव हा जास्त प्रमाणामध्ये जाणवू शकतो. आणि तुलनात्मकदृष्ट्या जे 80% आपली पॉप्युलेशन आहे त्या 80% लोकांवरती याचा इफेक्ट हा तुलनात्मकदृष्ट्या थोडासा कमी जाणवू शकतो. कारण त्यांचं जे वय आहे, त्यांची जी इम्युनिटी पॉवर आहे ती बऱ्यापैकी स्ट्रॉंग असल्यामुळे हे प्रमाण कमी असल्याचं डॉक्टर रणजित मांडवे यांच्या या एकंदरीत वक्तव्यावरून आपल्या लक्षात आलेलं आहे. एक माझा प्रश्न असा आहे सर की हा जो प्रादुर्भाव आहे कोरोनाचा आणि यांनी सगळं जग त्राहीमाम करून सोडलेला आहे, तर याचा हा जो एकंदरीत सध्याचा काळ सुरू आहे तर हा कसा राहील आणि किती दिवस राहील आणि हा कसा जगू शकतो किंवा याचं पुढे काय होऊ शकेल? खरं सांगायचं तर म्हणजे ज्या प्रकारे भारतामध्ये याची काळजी घेतल्या गेली, अर्ली लॉकडाऊन्स केल्या गेल्या. कारण तुम्ही हा विचार एकाच नंबरवरून लक्ष येतं आपल्याला की 130 करोड लोकांच्या जनसंख्या असलेल्या लोकांमध्ये अजूनही याचं प्रमाण आपण स्टेज 2 पर्यंतच ठेवू शकलो. स्टेज 3मध्ये, अर्ली स्टेज 3मध्ये असावं जास्तीत जास्त. कारण ट्रान्समिशन बऱ्यापैकी गव्हर्नमेंटनी ज्या स्टेप्स घेतल्या आहेत, जसं लॉकडाऊन केलं आहे, सोशल डिस्टन्सिंगचा जो कन्सेप्ट आहे, लोकांना वारंवार गव्हर्नमेंटकडनं किंवा लोकही त्या प्रकारे मोदींना फॉलो करत आहेत किंवा हेल्थ इन्स्ट्रक्शन फॉलो करतायत, त्यामुळे याचं प्रसारण बरंच भारतामध्ये सध्या तरी थांबलेलं आहे. आज भारतामध्ये आकडा जरी 20,000च्या घरात आहे, पण हा विचार करा की आपण 130 करोड जनसंख्या असलेला देश आहोत आणि त्याच्यामध्ये जर 20,000 आहे तर आपण बऱ्याच प्रकारे याला थोपवू शकलो. आणि मृत्यूचं प्रमाणही भारतामध्ये त्या मानाने बरंच कमी आहे. आज जर पाहिलं आपण की आज आकडा जो आहे जो 25 लाखांच्या घरात आहे आणि मृत्यूंचं प्रमाण 1,78,000 आहे. जो हा रेशो आपण पाहिला तर 10%च्या वरती मृत्यूचं प्रमाण आहे. अमेरिका झालं किंवा स्पेन झालं किंवा इटली झालं, इथे हा 8 लाख, 2 लाख, 2.25 लाख असा क्रमशः आहे आणि मृत्यूचं प्रमाणही त्याच प्रमाणात आहे. अमेरिकेमध्ये 45,000च्या घराच्या वरती आहे, तेच प्रमाण जवळपास स्पेन आणि इटलीमध्ये 20,000च्या वरती आहे. तर याला टॉप आउट किंवा याला बॉटम व्हायला थोडासा वेळ लागेल आणखीन. हा सेकंड स्टेजमध्ये आहे. सेकंड स्टेजमधनं आपण इथेच त्याला थांबवू शकलो तर इंडियामध्ये टॉप आउट लवकर होऊ शकतो. अजूनही US मध्ये टॉप आउट नाही झाला आहे, अजूनही स्पेनमध्ये नाही झाला आहे. आता मी रिसेंटली वाचलं की चायनामध्ये जिथे पूर्णपणे जनसुविधा परत रेग्युलर याच्यावर आणल्या आहेत, तिथे पण हा करोना व्हायरस परत येतोय, प्रादुर्भाव परत होतोय. तर ही जी लढाई आहे मित्रांनो, तर ही एक लंबी लढाई आहे. याला जून महिना किंवा जवळपास आपल्याला समोरचे 2 ते 4 महिने हा पूर्ण इफेक्ट कमी व्हायला, मी म्हणत नाही की तुम्हाला की हा इथेच थांबेल म्हणून, पण 2 ते 4 महिने याचा इफेक्ट कमी व्हायला घेऊ शकतो. म्हणजे एकंदरीत याच्यावरून आपल्या असं लक्षात येते की याच्यासाठी जी भारताने फाईट दिलेली आहे आणि भारतीय लोकांची जी इम्युनिटी पॉवर आहे
ती थोडीशी तुलनात्मकदृष्ट्या स्ट्रॉंग असल्यामुळे भारतामध्ये जसा पाहिजे तसा त्याचा प्रादुर्भाव हा रोखण्यात आपण यशस्वी ठरलेलो आहोत. शिवाय जी लॉकडाऊन जे संपूर्ण भारतीय जनतेने स्वतःहून स्वीकारला आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाकेला ओ देत स्वतःहून प्रत्येक व्यक्ती आज घरामध्ये स्वतःहून कैद झालेली आहे. त्यामुळे कदाचित या कोरोनाचा प्रादुर्भाव हा रोखण्यात आपण यशस्वी ठरलेलो आहोत आणि आपल्या अनुषंगाने जनतेपर्यंत आपण हे पोहोचविण्यात सुद्धा यशस्वी ठरलेलो आहोत की वैद्यकीय क्षेत्र ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करत आहात हे क्षेत्रसुद्धा आज झपाट्याने जनतेसाठी अविरत 24 तास आपण लोक काम करत आहात. त्याच्यामुळे या वैद्यकीय क्षेत्राला सुद्धा विदर्भ न्यूजचा सलाम आहे. मात्र याच्यामध्ये काही गोष्टी अशा घडल्या की ज्या भारतामध्ये घडायला नको होत्या. त्यातली नेमकी काही मंडळी जी पब्लिकमध्ये अवेअरनेसच्या हिशोबाने फिरते आहे किंवा ज्यांच्या नोंदी करायच्या याच्यासाठी फिरते आहे त्यांच्यावरती झालेल्या दगडफेकी किंवा डॉक्टर्सला झालेली मारहाण, ह्या गोष्टी खरोखर या आपल्या समाजाला कळंक लावणाऱ्या, काळीमा फासणाऱ्या ह्या घटना आहेत. याच्याबद्दल आपण काय? खरं सांगायचं तर मित्रांनो, जो पोलीस झाले किंवा डॉक्टर्स झालेत हे कशासाठी करतात ते पण शांततेप्रमाणे लॉकडाऊनमध्ये घरी बसून एन्जॉय करू शकले असते. पण मित्रांनो, ही जी आपदा आली आहे ही देशावरची आपदा आहे आणि ह्या देशावरची आपदा आली आहे तर त्यासाठी लढण्यासाठी एक मुख्य म्हणजे एक डॉक्टरला समोर यावं लागतं. आणि मित्रांनो, हे जे प्रकार चालू आहेत जसं हे तुमच्यासाठीच झटत आहेत ना, हा विचार करा. हे झटत आहे कोणासाठी? हे तुमच्यासाठीच झटत आहे. आज असं वाटतं आहे की तुम्ही वाचावे म्हणून तो एक डॉक्टर आपला जीव धोक्यात घालून तुमची तपासणी करतो. आज हा करोना व्हायरस हा नुसतं म्हणजे जनरल पब्लिकलाच नाही तर बरेच सारे डॉक्टरसुद्धा मृत्युमुखी पडले आहेत. ॲटलिस्ट ते जे मृत्युमुखी पडली आहेत त्या लोकांचा तरी आपण आदर ठेवूया. ते म्हणजे या करोनासाठी लढताच मृत्युमुखी पडलेत. आणि हे जे प्रकार होतात आहेत की डॉक्टर जे तुम्हाला वाचवायचा प्रयत्न करताय किंवा या बिमारीपासून थांबवण्याचा प्रयत्न करताय त्यांच्यावरच आज अटॅक होतोय. हे खरं सांगायचं तर एक खूपच दुर्भाग्यपूर्ण आहे. जे लोक तुम्हाला तुमच्या सेवेसाठी तुमच्यासाठी झटतात आहेत त्यांना जर आपण असं केलं तर त्यांचा पण एक जो धीर आहे, त्यांची पण जी फॅमिली आहे ज्यांना सपोर्ट करते तो पण एक धीर तुटत जाईल. तर मित्रांनो, जो शक्य असेल तोपर्यंत त्यांना सहकार्य करा, कारण हे तुमच्यासाठीच झटतात आहेत. एक चांगला मेसेज हा आपल्यापर्यंत वैद्यकीय क्षेत्राच्या माध्यमातून पोहोचविण्याचं कार्य डॉक्टर रणजित मांडवे यांनी केलं आहे. बेसिकली कॅन्सरचे जे रुग्ण आहेत आपले, तर म्हणजे कॅन्सर वेगवेगळ्या प्रकारचे, तर या कॅन्सर रुग्णांनी नेमकी या काळामध्ये म्हणजे या कोरोनाच्या विषाणूपासून कुठली काळजी घेतली पाहिजे जेणेकरून त्यांना त्याची बाधा होऊ नये? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. खरं सांगायचं सर्वात महत्त्वाची सूचना या कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी, जी पर्टिक्युलरली माझे जे पेशंट आहेत हेड अँड नेक कॅन्सर रुग्ण, तर सगळ्याच रुग्णांना एकच आहे की मित्रांनो, या संकटाच्या काळात घाबरू नका. न घाबरता सगळ्या गोष्टींना आपल्याला सामोरं जाणं आहे. जे सूचना महत्त्वाच्या आहेत, ज्या प्रत्येक वेळेस आपण सगळेजण डिस्कशनमध्ये घेतो आहे, सरकारकडनं सूचना येतात आहे, टी व्हीवर नेहमी येते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोशल डिस्टन्सिंग ठेवा, आपलं पर्सनल प्रोटेक्शन ठेवा, हँड सॅनिटायझेशन जसं आपण म्हणतो, नेहमी हात धुवा, कुठे कशालाही टच होत असेल तर लगेच त्याची काळजी घ्या, सॅनिटायझर्स वापरू शकता. तिसरं महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, बाहेर जाताना मास्कचा वापर करा, कारण आपल्याला माहीत आहे की आपण जे कॅन्सरग्रस्त रुग्ण असतात त्यांची इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे त्यांना होण्याचं प्रमाण जास्त असतं. अशातच आपण जर आपली काळजी घेतली मास्कद्वारे, कुठे आपण चाललो असेल तर खूप अशी गर्दीच्या ठिकाणी गर्दीचे स्थळं असतात ते आपण अवॉइड केलेले पाहिजे. बऱ्याच पेशंट्स रेग्युलर फॉलोअप चालू आहे. अशा लोकांना जिथे नेहमी तुम्हाला डॉक्टर्सकडे जायचं काम पडतं तर त्यांना टेलिफोनिकली विचारायचा प्रयत्न करा. ज्या सूचना आपण टेलिफोनवर घेऊ शकतो तिथे न जाता घ्यायचा प्रयत्न करा. आणि सर्वात महत्त्वाचं की पर्सनल प्रोटेक्शन, हँडवॉशिंग, सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क या तिन्ही गोष्टींचा प्रामुख्याने उपयोग करा. प्रत्येक भारतामध्ये आज जर आपण बघितलं तर प्रत्येक ठिकाणी आशा वर्कर्स आहेत, अंगणवाडी सेविका आहेत, शिवाय वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे वैद्यकीय क्षेत्रातले प्रतिनिधी म्हणा किंवा डॉक्टर्स म्हणा किंवा नर्सिंग स्टाफ म्हणा, यांना खरोखर
सलाम करण्यासारखं हे कार्य करतायत आणि हे सगळ्याचं सगळं फक्त समाज आपला भारत देश आज सुरक्षित राहावा या अनुषंगाने कार्य करतायत. त्यांच्या या सर्व कार्याला आपण सलाम करूया आणि आपण विदर्भ न्यूजसाठी जो वेळ काढला आणि जनतेपर्यंत माहिती पोहोचविण्यासाठी जो वेळ काढला त्याबद्दल आम्ही सुद्धा आपले आभारी आहोत. जाता जाता आपण परत एकदा आपला जो संदेश आहे, आपला जो मेसेज आहे तो जनतेला काय सांगाल तेवढं सांगा. मित्रांनो, या करोनाला आपण सगळे मिळूनच हरवू शकतो. करोनामध्ये अजूनपर्यंत ट्रीटमेंट डेव्हलप नाही झाले, ती समोर तयार पण केली. पण आपण सोशल डिस्टन्सिंग, स्वतःची काळजी, हँड वॉशिंग आणि स्वतःसोबत इतरांची पण काळजी घेऊन या बिमारीला आपण सगळे मिळून हरवूया. जय हिंद. आम्ही सगळे मिळून कोरोनाचा जो प्रादुर्भाव झालेला आहे, कोविड-19ला हरवू शकतो. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला काय करायची आहे तर आपले हात दिवसातून किमान 8 ते 10 वेळा स्वच्छ साबणाने किमान 30 सेकंदांपर्यंत असे धुवायचे आहे. आणि त्यानंतर कुठेही ज्यावेळेस आपण हात धुवायचं याचं वारंवार सांगतो, याचं कारण की हे हात आपलं फोमाइडचं काम करतायत. ज्या ठिकाणी कोरोना हा जो विषाणू आहे हा कुठून उडून आपल्यापर्यंत नाकातोंडापर्यंत पोहोचू शकत नाही. एखाद्या वस्तूवरती जर तो बसला असेल, त्या ठिकाणी जर आपले हात लागले असतील तर तेच हात आपण वारंवार तोंडाजवळ नेऊ नये, डोळ्यांना स्पर्श करू नये, तोंडाच्या बाजूला अजिबात नेऊ नये. हीच एवढी काळजी घेणं गरजेचं आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळणं सुद्धा गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी गरजेची आहे ती आपण आपल्या घरातच राहा आणि सुरक्षित राहा आणि या कोविड-19 आजारापासून आपण आपल्या या देशातून नव्हे तर या विश्वातून संपूर्णपणे घालवूया. या घोषणेसह, या ब्रीद वाक्यासह आपण इथेच थांबूया. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.